हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 28 बघितलेला। आज आपण भाग 29 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की सगळेजण वकिलाबद्दल बोलत असतात की कसा बोलत होता तो दादाशी। जेवण करता करता प्रीती आपला राग व्यक्त करीत काय नालायक वकील आहे आणि किती हुशारीने त्याने दादालाच दोषी ठरवलं। त्यावर गणेश, प्रीती जेवण करताना चिडू नये, अगं वकिलाचं कामच ते असतं, पण तिचा वकील खूप हुशार आहे हा। प्रकाश मात्र वेगळ्याच विचारात चुपचाप जेवण करीत होता। त्यावर गणेश, प्रकाश अरे कसला एवढा विचार करीत आहे? त्यावर प्रकाश, तिचा वकील आपल्या शब्दात आपल्यालाच फसवत आहे। वाटतं तितकं सोपं नाही जिंकणं, आपल्याला तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करावे लागेल। ती पिऊला सांभाळण्यालायक नाही हे प्रूफ करणे आवश्यक आहे, तेव्हाच आपण केस जिंकू शकतो। त्यावर प्रीती, अगदी बरोबर, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल। त्यावर गणेश, पुढच्या तारखेवर आपली वकील तिची उलट तपासणी कशी घेते ते बघू। तशी तर ती विश्वास देत आहे की आपण जिंकू, पण बघूया काय होतं ते। त्यावर प्रकाश चिंतेने, नाही गणेश, ओव्हर कॉन्फिडंट राहून नाही चालणार, काहीही होऊ शकतं। आज जरी केस आपल्या हातात आहे असं वाटत असलं तरी ती केव्हाही आपल्या हातातून जाऊ शकते। आपल्याला काहीतरी ठोस पुरावे गोळा करावेच लागेल। प्रकाश घरी येतो तो सगळे त्याचीच वाट बघत होते। प्राजक्ताताई प्रकाशच्या मागे इकडे तिकडे बघत, पक्या, प्रीती आणि जावई नाही आले? त्यावर प्रकाश, नाही, ते तिकडूनच घरी गेले, श्रियान घरी वाट बघत असेल ना म्हणून। त्यावर स्नेहल जवळ येत, अहो जेवायला वाढू का? त्यावर प्रकाश, स्नेहल, अगं आम्ही बाहेरच जेवण केलं, तुला कसं वाटत आहे? आता छातीत जळजळ नाही होत ना? त्यावर स्नेहल, जास्त नाही पण मध्ये मध्ये होते। त्यावर प्रकाश, पाणी जास्त पीत जा मग। त्यावर स्नेहल, ते जाऊ द्या, आधी कोर्टात काय झालं ते सांगा। त्यावर प्राजक्ताताई, मी तेच विचारणार होती आता, तुला विचारल्याशिवाय तू तर काहीच सांगत नाही। त्यावर प्रकाश, अगं खास काही नाही झालं, त्याच्या वकिलांनी मला काही प्रश्न केले आणि मी त्याची उत्तरं दिली। आता पुढच्या तारखेला आमची वकील तिला प्रश्न करेल। आता तू सांग, यात सांगण्यासारखं काही नाही तर काय सांगू तुम्हाला? सांगण्यासारखं काही असेल तर सांगेल ना? त्यावर स्नेहल आणि प्राजक्ताताई दोघेही चूप बसतात। प्रकाश इकडे तिकडे बघत, स्नेहल, पिऊ कुठे आहे? त्यावर स्नेहल, ती शेजारच्या मैत्रिणीसोबत खेळायला गेली। त्यावर काकू, आणू का तिला? त्यावर प्रकाश, नको काकू, खेळू दे तिला। त्यावर स्नेहल, बरं तुम्ही बसा, मी क्लासमध्ये जाते। त्यावर काकू, जपून ग। त्यावर स्नेहल स्माईल करीत, हो काकू। प्रकाश रात्री टेरेसवर फिरत विचार करू लागतो की केस कशी जिंकता येईल। काही झालं तरी पिऊ त्या बाईला द्यायची नाही, मला काहीतरी पुरावे जमा करावेच लागेल। थंड वारा वाहत होता, त्या वाऱ्याच्या झुळकीवर पानांची सळसळ होत होती। प्रकाशचं मन एकदम अशांत होतं, खूप एकटं वाटत होतं, भीती वाटत होती, केस हरणार तर नाही। तो एकटक आकाशातल्या चंद्राकडे बघत होता। तेवढ्यात बांगड्यांच्या किणकिणण्याचा त्याला आवाज येतो। तेवढ्या आवाजावरून सुद्धा त्याला कळतं की स्नेहल येत आहे। प्रकाश मागे वळून न बघता, स्नेहल, कशाला वर आली? स्वतःची काळजी घे, आराम कर तू। त्यावर स्नेहल बाजूला येऊन उभी राहत त्याच्या हातावर हात ठेवत, माझी काळजी घेणारे सगळेच आहेत, पण तुमची काळजी कोण घेणार? प्रकाश तिला बघून, मला काय झालंय? त्यावर स्नेहल काळजीने, मला माहिती आहे तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात, जेव्हापासून हे सगळं सुरू झालं तेव्हापासून तुम्ही खूप टेन्शनमध्ये असता, पण कुणाला दाखवत नाही आणि मी टेन्शन घेईल, पॅनिक होईल म्हणून मला सांगत नाही। पण मी ठीक आहे, खरंच ठीक आहे। तुमच्या मनात काय सुरू आहे तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता, सांगा ना काय झालंय, काय टेन्शन आहे? त्यावर प्रकाश तिची नजर चुकवत, काही नाही ग। त्यावर स्नेहल थोडी रागाने, अच्छा मला नाही सांगायचंय ना, यानंतर मी पण तुम्हाला काही विचारणार नाही आणि काही सांगणारही नाही। स्नेहल लगेच तिथून जायला निघते तर प्रकाश तिचा हात पकडून तिला थांबवत, रागवू नको ग, एक तर तुला काही सांगायचं तर तू जास्त टेन्शन घेऊन पॅनिक होते, त्यामुळे तुला सांगायची भीती वाटते। असं वाटतं बाळाला काही होणार तर नाही म्हणून तुला काही सांगायचं टाळतो मी। त्यावर स्नेहल, विश्वास ठेवा, मी आपल्या बाळाची पूर्ण काळजी घेईन। त्यावर प्रकाश स्नेहलच्या डोळ्यात बघतो तशी स्नेहल त्याला डोळ्यांनी विश्वास देते।
प्रकाश स्नेहलला जवळ घेतो आणि एक श्वास घेत, स्नेहल कधी कधी भीती वाटते ग. आपण केस हरणार तर नाही ना? पिऊ आपल्यापासून दूर तर नाही जाणार? त्यावर स्नेहल असं का वाटतं तुम्हाला? त्यावर प्रकाश अगं कोर्टात पैसे फेकले की खोट्याचं खरं व्हायला वेळ लागत नाही. आपल्यालाच आपल्या शब्दात गुंतवून आपल्याला दोषी ठरवलं जातं. त्यावर स्नेहल प्रकाशच्या अधिक जवळ जात त्याच्या छातीवर आपले डोकं टेकवत, माझं मन मला सांगतंय आपली पिऊ आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. त्यावर प्रकाश आश्चर्याने, हे तू बोलत आहेस स्नेहल? अगं तू तर जास्त टेन्शन घेते. त्यावर स्नेहल भीती वाटते, पण शांतपणे विचार केला आणि मनाला प्रश्न केला तर उत्तर एकच मिळतं की माझी पिऊ माझ्या जवळ राहील. त्यावर प्रकाश हसत, चल रूममध्ये चल, बाहेर थंड हवा सुटली आहे, सर्दी होईल तुला. दोघेही बेडरूममध्ये येतात. तारखेवर आज पुन्हा प्रकाश, गणेश आणि प्रीतीच येतात. यावेळी प्राजक्ताताई खूप आग्रह करतात येण्यासाठी, पण प्रकाश त्यांना सपशेल टाळतो. प्रकाशच्या अशा वागण्याचा प्राजक्ताताईंना रागच येतो. प्रकाशच्या केसचा पुकारा होतो तसे सगळे आत येतात. कोमल आधीच फुल कॉन्फिडंटमध्ये आत बसलेली असते. प्रकाशला तिला कॉन्फिडन्समध्ये बघून अजूनच टेन्शन येतं की आज काय होतं आणि काय नाही. कोमलला कटघऱ्यात बोलवलं जातं. ॲडव्होकेट नाईक तिच्या समोर येत, मिस कोमल, तुम्ही कुठे जॉब करता? म्हणजे तुमचा इन्कम सोर्स काय आहे? त्यावर कोमल कॉन्फिडंटली, मी XXX या कंपनीत पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करते. त्यावर ॲडव्होकेट नाईक, पण मी तर असं ऐकलं की त्या कंपनीच्या MDचं निधन झालं. त्यावर कोमल, हो, पण आता त्यांचं मुलं ती कंपनी सांभाळतात. त्यावर ॲडव्होकेट नाईक, ओके, तुमचं मंथली इन्कम किती आहे सांगू शकता? तेवढ्यात ॲडव्होकेट कामत उभे होत, जज साहेब, या बाबतीची सगळी कागदपत्रे ऑलरेडी कोर्टात जमा केली आहे. त्यावर ॲडव्होकेट नाईक, ओके, मिस कोमल, तुम्ही तुमच्या पिटिशनमध्ये लिहिलं आहे की लग्नानंतर काही दिवसातच तुमचे पती मिस्टर प्रकाश आणि त्यांची आई मिसेस प्राजक्ता यांना तुमचं वागणं आवडलं नव्हतं. तुम्ही सांगू शकता तुमचं कुठलं वागणं यांना आवडलं नव्हतं? त्यावर कोमल थोडी इकडे तिकडे बघत, तसं एक्झॅक्ट कसं सांगू, पण त्यांना कारणच पाहिजे असायचं मला बोलायचं. त्यावर ॲडव्होकेट नाईक, मिस कोमल, कोर्टात असे उत्तर नाही चालणार. तुम्हाला काही सिच्युएशन सांगाव्या लागतील की ज्यावर मिस्टर प्रकाश ऑब्जेक्शन घ्यायचे. त्यावर कोमल थोडा विचार करीत, ते माझ्या कपड्यांवर ऑब्जेक्शन घ्यायचे, तर माझ्या बाहेर फिरण्यावर ऑब्जेक्शन घ्यायचे आणि अशा बऱ्याच गोष्टींवर ते ऑब्जेक्शन घ्यायचे. त्यावर ॲडव्होकेट नाईक आश्चर्य व्यक्त करीत, कपड्यांवर? असे कोणते कपडे घालत होता तुम्ही की त्यावर मिस्टर प्रकाश ऑब्जेक्शन घ्यायचे? त्यावर कोमल थोडी चिडत, मला ते रोज साडी घालून काकूबाईसारखं राहायला अजिबात आवडत नाही. मी आत्ताची मुलगी आहे, मला मॉडर्न राहायला आवडतं. पण त्यावरही ह्या माय लेकाचं ऑब्जेक्शन असायचं. यांची अपेक्षा होती की मी सदैव साडी घालून राहायचं. त्यावर ॲडव्होकेट नाईक, मॉडर्न असायला पाहिजे, पण मॉडर्न राहणं म्हणजे कुठले कपडे घातल्यावर माणूस मॉडर्न दिसतो असं तुम्हाला वाटतं? त्यावर ॲडव्होकेट कामत लगेच आपल्या चेअरवरून उठत, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, माझे वकील मित्र माझ्या क्लायंटला हे काय प्रश्न विचारत आहेत? याचा केसशी काही संबंध नाही. ॲडव्होकेट कामत एवढं बोलताच कोमलच्या चेहऱ्यावर आनंद येतो की आपण या प्रश्नातून सुटलो. त्यावर ॲडव्होकेट नाईक, या प्रश्नाचा ह्या केसशी खूप जवळचा संबंध आहे जज साहेब, आणि मी हे प्रूफ करू शकते. त्यावर जज साहेब, ऑब्जेक्शन ओव्हररूल. ॲडव्होकेट नाईक काही फोटो जज साहेबांना देत, हे काही फोटो मिस कोमलचे. यात कोमल अश्लील अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून सर्रास रस्त्यावर फिरताना दिसत आहे. जज साहेब, जर ह्याला मॉडर्न राहणं म्हणत असेल तर एक मिडल क्लास व्यक्ती हे कसं सहन करेल की त्याची पत्नी हे असे कपडे घालून फिरते आणि आजूबाजूचे शेजारी लोक यांना बघून आपली नजर खाली करून चालतात? कुठलाही पती ह्या अशा कपड्यांवर ऑब्जेक्शन तर घेणारच. फोटो बघून जज साहेब पेपरवर काही नोट करतात. ॲडव्होकेट नाईक पुन्हा कोमलकडे वळत, मिस कोमल, तुम्ही म्हटलं की मिस्टर प्रकाशने तुम्हाला घराबाहेर काढलं, पण घराबाहेर पडताच लगेच तुम्ही तुमच्या फिटनेस ट्रेनर सोबत राहायला लागल्या. ते कसं काय?
तुम्हाला घराबाहेर काढल्यानंतर आई वडिलांकडे जाण्याचा विचार नाही केला. त्यावर कोमल रडण्याचं नाटक करीत जज साहेब, ह्या लोकांनी माझ्या आई वडिलांचे कान भरून त्यांना सुद्धा माझ्या विरुद्ध केलं. माझ्याकडे जायला जागाच नव्हती तेव्हा माझ्या ट्रेनरनी आपल्या घरी राहण्यास जागा देऊन माझी मदत केली. त्यावर ॲडव्होकेट नाईक स्माईल करीत, पॉइंट टू बी नोटेड माय लॉट, मिस कोमलचे आईवडील सुद्धा त्यांच्या अगेन्स्ट होते. म्हणजे त्यांना सुद्धा मिस कोमलचे वागणे पसंत नव्हते. आणि ज्या ट्रेनरनी ह्या मदत केल्याचा आव आणतात त्या ट्रेनरसोबत कित्येकदा ह्या बाहेर फिरायला गेल्या, हॉटेलिंगला गेल्या आहेत. हे त्याचे पुरावे जज साहेब. ॲडव्होकेट नाईक काही पेपर जज साहेबांना देतात. त्यावर कोमल आपल्या वकिलाकडे बघते. वकिलाचा चेहरा बघण्यालायक झाला होता. कोमल समजून जाते की ही केस आपल्या हातातून जात आहे. ती लगेच आपला पवित्रा बदलत रडण्याचं नाटक करते. ओढणीने डोळे पुसत जज साहेब, प्रत्येक वेळी स्त्रीकडूनच का अपेक्षा केल्या जातात? लग्न झालं की तिने नवरा म्हणेल, सासू म्हणेल तसं वागायचं, तसं राहायचं. का तिला मन नसते? तिला भावना नसतात? मला लहानपणापासून श्रीमंतीची हौस होती. मला माझी इच्छा होती मी मॉडर्न कपडे घालावे, आलिशान कारमध्ये फिरावे, वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळी फिरायला जावं. यात माझं काय चुकलं? प्रकाश चांगला ऑफिसर होता. मला वाटलं माझ्या ह्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करेल म्हणून मी लग्न केलं. पण लग्न होताच समजलं की प्रकाश आणि त्याची फॅमिली ही लो मिडल क्लास फॅमिली आहे. त्यांचे विचार जुने बुरसटलेले आहेत. मी प्रकाशला चेंज करायचा खूप प्रयत्न केला पण सगळं निष्फळ ठरलं. मग मी माझ्या लायक दुसरा व्यक्ती बघितला तर त्यात माझं काय चुकलं? मला माझ्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार नाही का? लग्न झालं म्हणून एका स्त्रीचं स्वातंत्र्य संपतं का? कोमलच्या भाषणाने सगळे गप्प होतात. ॲडव्होकेट नाईक समजून जातात की कोमल खूप पोचलेली बाई आहे. हातातून केस निसटताना दिसताच तिने पवित्रा बदलवला. ॲडव्होकेट कामत मात्र कोमलच्या हुशारीवर तिला थंब दाखवतात. गणेश आणि प्रीती तर तिला बघतच राहतात. प्रीती मनात काय बाई आहे ही, एवढ्या धीटपणे आपले विचार अशी मांडत आहे जणू हिला दादा आपल्या इशाऱ्यावरच नाचवत होता. प्रकाश पुन्हा एकदा टेन्शनमध्ये येतो की ही केस आपली होता होता पुन्हा तिच्या फेवरमध्ये कशी काय चालली जाते. ॲडव्होकेट नाईक आपली बाजू मांडीत, जज साहेब, मी मिस कोमलच्या भावना समजू शकते पण आपली केस ही स्त्रीच्या स्वतंत्र असण्याबद्दल नाही तर एका 4 वर्षाच्या मुलीच्या कस्टडीबद्दल आहे. माझे क्लायंट मिस्टर प्रकाश यांनी कुमारी पिऊ हिचा जन्मापासून सांभाळ केला आणि पिऊ सुद्धा त्या घरात सगळ्यांच्या खूप लाडाची आहे. मिस्टर प्रकाश यांची आत्ताची वाईफ स्नेहल ही सुद्धा खूप पिऊचा लाड करते आणि तिला सुद्धा आपल्या या आईचा खूप लळा आहे. इनफॅक्ट पिऊ स्नेहललाच आपली आई समजते. अशा तिची कस्टडी मिस कोमलला देणं योग्य नाही. एका छोट्या मुलीला अनोळख्या ठिकाणी राहणे किती त्रासदायक होईल हे तुम्ही समजू शकता जज साहेब. तेव्हा माझी कोर्टाला विनंती आहे की मुलीची कस्टडी तिच्या वडिलांकडेच असावी जेणेकरून तिचं संगोपन व्यवस्थित होईल. दॅट्स ऑल माय लॉट. जज साहेब सगळं ऐकून घेत निकालासाठी पुन्हा पुढची तारीख देतात. प्रकाश टेन्शनमध्ये येत ॲडव्होकेट नाईकला जाऊन भेटतो. त्यावर प्रकाश, मॅडम तुम्ही म्हणत होत्या की ही केस आपणच जिंकू, तुम्ही आताही तेच म्हणाल का? त्यावर ॲडव्होकेट नाईक, मिस्टर प्रकाश, आपण कॅफेमध्ये जाऊन बोलायचं का? त्यावर प्रकाश लगेच तयार होतो. त्यानुसार प्रकाश, गणेश आणि प्रीती एका कॉफी शॉपमध्ये येतात. त्यांच्याच मागे 5 मिनिटात ॲडव्होकेट नाईक येतात. त्यांना बघताच प्रीती न राहून, मॅडम, ती धूर्त कोमल किती सफाईने स्वतःचं म्हणणं खरं करीत आहे. सगळं सांगूनही स्वतःला सती सावित्री दाखवत आहे. अशाने आपण केस हरू शकतो. मॅडम काहीतरी करा पण ही केस जिंकून द्या. त्यावर ॲडव्होकेट नाईक समजावीत, मला तुमची भीती कळत आहे. कोमल खूप धूर्त आहे हे तर सगळ्यांनीच बघितलं. तिने जरी स्त्री स्वातंत्र्यावर लांबलचक भाषण दिलं असलं तरी जज साहेब काय विचार करतील हे आपण नाही सांगू शकत. मे बी तिच्याबद्दल सिंपती वाटेल किंवा त्या भाषणाचा काहीही उपयोग होणार नाही. पण मी आताच काही सांगू शकत नाही. काय होईल काय नाही सांगता येत नाही. पण माझ्याकडे एक प्लॅन आहे.
तो जर आपण शार्पली एक्झिक्यूट केला तर मे बी आपण ही केस जिंकू शकतो. त्यावर प्रकाश गोंधळून कुठला प्लॅन? त्यावर ॲडव्होकेट नाईक त्याला हळूहळू आपला प्लॅन समजावून सांगतात. गणेश आणि प्रीतीला तो प्लॅन खूप आवडतो, पण प्रकाशला काही पटत नाही. त्यावर प्रकाश, नाही मॅडम, हे खूप रिस्की आहे. मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. स्नेहलला जर कळलं तर ती अधिकच टेन्शन घेईल. त्यावर गणेश, प्रकाश थोडा विचार कर. आपल्याला केस जिंकायची आहे तर असं काहीतरी करावंच लागेल. आणि स्नेहलला कशाला कळू द्यायचं? हे बाहेरच्या बाहेरच करू ना. ॲडव्होकेट नाईक, हे बघा मिस्टर प्रकाश, ती कोमल खूप हुशार आहे. ती आणखी काय काय करेल सांगता येत नाही. तेव्हा आपल्याला असं काहीतरी पाऊल उचलावंच लागेल. तुम्ही याचा शांतपणे विचार करा आणि मग सांगा. एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर प्रकाश, समोरचा जसा असला त्याच्याशी लढण्यासाठी थोडंफार तसं व्हावं लागतं. स्नेहलचा डिवोर्स होणं तितकं सोपं नव्हतं, पण मी जसं तिच्या नवऱ्याला त्याचे बेडरूम सिक्रेट रिव्हील करण्याची धमकी दिली तेव्हा कुठे त्याने मुकाट्याने डिवोर्स दिला. तुम्ही शांतपणे विचार करा आणि मग ठरवा. पण अजूनही आपण कन्फर्म नाही सांगू शकत की पिऊची कस्टडी आपल्यालाच मिळेल. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.